हाय गाईज, नमस्कार. तर आज मी बनवणार आहे कस्टर्ड, ते पण मँगोचं. तर तुम्ही बघा कसं बनवते मी मँगोचं कस्टर्ड. कारण की खूप दिवस झाले आमच्या घरात आहे ना, अक्षय तृतीयापासून मँगो पडलेले आहेत आणि मला सुद्धा मँगो कस्टर्ड खायची इच्छा झाली. कस्टर्डच खायचं होतं मला खूप दिवस झालं आणि मम्मीला सुद्धा इच्छा झाली. तर तुम्ही बघा रेसिपी कशी आहे. आता गाईज हा मँगो आहे, ग्रीन आहे, हा बाहेरून पण आतून येल्लो आहे. आता तुम्ही बघा, ह्याला म्हणजे ह्याला कापूया आपण. चला गाईज, ह्याला पल्प केलेला आहे. आता ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि मी ह्या कस्टर्ड पावडरने कस्टर्ड बनवणार आहे. चला ह्याला वाटूया. गाईज हे बघा, हे वाटून झाले. थोडंसं पाणी घालायचं आणि परत वाटायचं. तर पाणी घालून वाटायचे. तुम्ही बघू शकता असं झालेलं आहे बाहेर वाचून. आता आपण ह्याला खोलूया. असं पल्प करून घ्यायचं. आता हे पल्प करला की मग नंतरची स्टेप सांगते. गाईज चला आता आपण पुढची स्टेप करूया. आता आपल्याला पाहिजे दूध आणि एक वाटी पाहिजे. कारण की आपल्याला बघावं तर लागणार ना की किती कप दूध लागतं, किती कप काय लागतं. त्यामुळे वाटी लागणार आहे. बघू शकता तुम्ही, शाळेच्या ड्रेसरनं बनवलं म्हणून डायरेक्ट कपड्यांची हालत काय. आता तुम्ही बघा गाईज, वाटी आणि दूध. आता वाटीने दूध घेतले, हे आहे दूध. वाटी एवढी साधारणतः वाटी घ्यायची आणि आता पुढचं काम करू. आपल्याला अशी कढई घ्यायची, थोडं तेल तापायला ठेवायचं. गॅस चालू बघू शकता. गाईस साय पण ठेवू शकता तुम्ही. त्याने टुकळालं, त्याच्यामध्ये टाकायची कस्टर्ड पावडरचा पेस्ट. कस्टर्ड पावडरचा पेस्ट टाकल्यानंतर ह्याला नीट हलवून घ्यायचं. मीठ हलवून घ्यायचं एकदम. थोडंसं दूध घेऊन वाटीत टाकायचं आणि हलवायचं. कारण की ह्याच्यामध्ये सुद्धा पेस्ट उरलेलं आहे. तर आणखी एकदा टाकूया, त्यामुळे मिक्स होईल. आणि तुम्ही म्हणत असेल ह्याला तर कलरच आला येईल काय हळूहळू. तुम्ही बघा आता फक्त याच्यावर. तर जाऊ दे, कलर मला थोडासा आणायचा आहे आणि मला तर वाटते कमी पडले, त्याच्यामुळे मी अजून ह्याच्यात टाकते. गाईज ही पुरे झाली. आता ही खूप झाली. साईडला ठेवून जर कचरा सगळ्यात पहिले तुम्ही ह्या चमच्याला आता मी घेते हा चमचा. मी तुम्हाला गाईज नीट मिक्स करते. गाईज मिक्स झालं आहे. तर आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. चला काढूया भांड्यात. मी ह्या भांड्यात काढून घेते. 1 2 3 तुम्ही बघू शकता. ह्याला किती म्हणजे किती थिकपणा आला आहे तुम्हीच बघा. आता ते हळूहळू हे बघा किती चिकटते. म्हणजे तुम्हीच बघा किती थिकपणा आला. ह्याला निघतच नाही, नावच घेत नाही. त्यामुळे ह्याला नीट मिक्स करणार, नीट फोडून वगैरे घेणार. चला त्याच्यामध्ये टाकायचं मँगोचा पल्प जो आपण बघायला मग अशी. तर चला टाकूया. पूर्ण टाकायचं आहे, सर्व म्हणजे सर्व. तर टाकून काय सगळा मँगो टाकलेला आहे. त्याने मिक्स करते.
तुलासाठी मी केक आणते का तुम्हाला एक सांग का माझ्या मम्मीचं चॅनल आहे पूजाज केक्स अँड नेल्स त्याला पण सबस्क्राईब करा त्याच्यावरतीच हे व्हिडिओ टाकणार आहे गाईज त्याच्यावरती माझी मम्मी केक बनवते केकचे व्हिडिओ टाकते त्याला प्लीज लाईक करा आणि मला पण येते केक बनायला काय मला असं वाटतं मी केकच बनवते केकचं बॅटर तर आता ह्याला मी मिक्स करून घेते मी तुम्हाला गाईज मिक्स झालं आहे थोडंसं याच्यामध्ये गुलाबाचे पाकळ्या टाकणार आहे तर चला टाकूया गाईज ह्या टाकल्यात मी थोडंच टाकलं तर ह्याला मिक्स करून ह्याच्यामध्ये थोडीशी चेरी वगैरे टाकूया चला टाकूया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बाय गाईज